आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। मालेगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश व तालुका पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर। मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मालेगाव तालुक्यात नवीन तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष माननीय दीपक भाऊ पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही निवड प्रक्रिया पार पडली। नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, तसेच संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले। पक्षाची शिस्त, ध्येय, धोरणे आणि आदेश यांची निष्ठेने अंमलबजावणी करून संघटन अधिक सक्षम करावे, असे निर्देशही देण्यात आले। जेणेकरून त्या विषयावर आपल्याला काहीतरी पुढे मार्ग काढता येईल किंवा आंदोलन काही निवेदन वगैरे देण्याचा जो काही विषय असेल तो, कारण काय याच्या आधी जे काही अदर पदाधिकारी आहेत त्यांचं नाव सांगितलं राहून सर्वांनी साथ देऊन हा कार्यक्रम आपण तालुक्याभर भिजून काढून प्रत्येकाने आपल्या शाखेचं कसं उद्घाटन, जिल्हा अध्यक्ष कसं आपल्याला प्रत्येक विचार घेऊन आपल्याला कार्य करायचं आहे। पण जसे समस्या कोणी असतील तर ते आपल्याला लगेच सांगतं, ज्या ज्या गावाच्या समस्या असतील त्याची लगेच आपल्याला सांगायची आहे। झालेली मालेगाव तालुक्याची कार्यकारिणी संदर्भात आपण या ठिकाणी जे पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली तालुक्यावरती त्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी सदरून या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून जे आता नेमणूक झालेले सुनील भाऊ आयरे आणि या तुमच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून हार्दिक अभिनंदन करतो। यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ पवार व तालुका अध्यक्ष सुनील भाऊ अहिरे यांनी सर्व नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात व पक्षाशी निष्ठा ठेवून काम करण्याचे आवाहन केले। पाहत रहा ताज्या घडामोडी, लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रवर, सदैव आपल्यासोबत।